हे एव्हरीवन, वेलकम टू क्रिएटिव्ह कुकिंग विथ सायली. आणि आज मी बनवणार आहे मेथी मटर मलाई. अगदी घरगुती साहित्यात आणि सोप्या पद्धतीने आज आपण ही भाजी करणार आहोत. तर इथं मी एक पॅन गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं, अगदी 1 ते 2 चमचे तेल. आणि ते तेलही गरम झालं की आपण त्यामध्ये मेथी घेणार आहोत. तर ही मेथी मी स्वच्छ धुवून त्याला बारीक चिरून घेतलेली आहे. आता मेथी आपण पॅनमध्ये आधी परतवून घेणार आहोत. मेथी आधी परतवून घेतली ना की त्यातलं जे मॉइश्चर आहे ते निघून जातं आणि त्याच्यातला कडवटपणाही निघून जातो. त्यामुळे आपल्याला मेथी मटर मलाई करताना नेहमी मेथीची जी भाजी आहे ती आपण आधी परतवून घेणार आहोत. तर इथं आपली भाजी ही छान परतली गेली आहे. तर आता आपण अजून एक दुसरं भांडं घेणार आहोत आणि त्यामध्ये मी टाकणार आहे पुन्हा 2 ते 3 चमचे तेल. आणि सोबतच आपण त्यामध्ये 1 चमचा मीच्यात तूप किंवा लोणी टाकायचं आहे. म्हणजे आपल्या भाजीला जो फ्लेवर आहे तो खूप छान येतो. आणि तेही गरम झालं की त्यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा बारीक चिरलेलं आलं आणि लसूण. सोबतच एक मीडियम साईजचा जो कांदा आहे तोही मी बारीक चिरून घेतलेला आहे. आता हा कांदा आपण छान परतवून घेणार आहोत. कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलरवर परतवून घ्यायचा आहे. इथं आपला कांदाही परतत आलेला आहे. तर आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत हळद. सोबतच इथं मी धणा पावडर घेतलेली आहे, लाल मिरची पावडर, किचन किंग मसाला आणि इथं मी टाकणार आहे जिरे पावडर. आता हे सगळं टाकून आपण हे मिक्स करून घेणार आहोत. आणि हे मिक्स केल्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे हिरवे वाटाणे. आता इथं मी ताजे वाटाणे घेतलेले आहे, त्यामुळे मी इथे याला आधी टाकून घेणार आहे आणि याला पाणी टाकून मी 5 ते 10 मिनिटासाठी शिजवून घेणार आहे. पण जर तुम्ही फ्रोझन मटर वापरणार असाल तर ते तुम्हाला शिजवायची गरज पडत नाही. ते तुम्ही टाकल्यानंतर 5-10 मिनिट परतवलं तरीही चालेल. तर इथं बघा आपले मटारही छान शिजले गेलेले आहेत. आता मी त्यामध्ये टोमॅटो आणि काजूची जी पेस्ट आहे ती टाकून घेतली आहे. आता तीही टाकून आपण पुन्हा याला 1-2 मिनिटासाठी परतवणार आहोत. सोबतच मी त्यामध्ये चवीनुसार मीठही टाकून घेणार आहे. आणि आता आपल्याला याला छान परतून घ्यायचा आहे. म्हणजेच आपला जो टोमॅटोचा कच्चेपणा आहे तोही निघून जाईल. सोबतच आपले वाटाणेही पुन्हा छान शिजले जातील. तर इथं बघा अगदी 2 ते 3 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया. तर इथं आपली जी ग्रेव्ही आहे ती छान शिजली गेलेली आहे. तर आता आपण याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत परतवून घेतलेली मेथी. आता ही मेथी टाकल्यानंतर आपण पुन्हा भाजी एकदा मिक्स करून घ्यायची आहे. आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला परत हिला 5 ते 10 मिनिटासाठी परतवून घ्यायची आहे. तर ही आपण झाकणी न ठेवता परतवणार आहोत, कारण की आपण ऑलरेडी भाजी परतवून घेतलेली आहे. तर इथं आपली भाजी छान परतली गेली की आपण त्या गॅसची फ्लेम ऑफ करणार आहोत. आणि इथं मी टाकलेली आहे अर्धा वाटी फ्रेश क्रीम. तर मी रेडीमेड फ्रेश क्रीम घेतलेला आहे. त्या जागी तुम्ही आपली जी घरची साय आहे ती फेटून घेऊन ती वापरली तरीही चालेल. आणि सगळ्यात शेवटी आपण त्यावर कोथिंबीर टाकून भाजी मिक्स करून घेणार आहोत. तर इथं आपली झटपट अशी मेथी मटर मलाई बनवून तयार आहे. तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.